अन्याय केला जात आहे का, मराठ्यांना फसवलं जाते, या संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। या प्रतिक्रियेच्या माध्यमातून ते काय म्हणाले पाहूया। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश आलं असून त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत। या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले, ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी हरकती पाठवाव्यात, जेणेकरून सरकारच्या लक्षात येईल माझं स्वतःचं मत सगळे सोयरे कायद्याच्या कसोटीत टिकणार नाही। ईडब्ल्यूएस 10% आरक्षण मिळत होतं, ते आता मिळणार नाही। 50% तुम्ही खेळत होतात। जात जन्माने माणसाला मिळते, उद्या दलितांमध्ये कोणी पण घुसेल, आदिवासीत घुसेल। ओबीसींवर अन्याय केला जात आहे का, की मराठ्यांना फसवलं जात आहे? मराठा समाजाला शिक्षण मोफत का द्यायचं? ओबीसी, दलित, आदिवासी, ओपन सगळ्यांना द्या, एकालाच कशासाठी? तूर्त असं वाटतं की मराठा समाजाचा विजय झाला, पण मला तसं वाटत नाही। झुंडशाहीने असे कायदे बदलता येत नाहीत। मंत्रिपदाची शपथ घेतली आहे आम्ही सुद्धा काही हरकती मागवल्या आहेत। जे वकील आहेत त्यांनी अभ्यास करून तातडीने पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत। सगळे सोयरे कायद्याच्या चौकटीत टिकत नाहीत। मराठा समाजाला सुद्धा निदर्शनास आणून द्यावं। मराठा समाजाचा विजय झाला असं वाटतंय, परंतु मला तसं काही पूर्णपणे काही वाटत नाही। एक तर अशा रीतीचे झुंडशाहीने अशा प्रकारचे नियम कायदे हे बदलता येत नाहीत। आम्ही सुद्धा शपथ घेताना आम्ही काम करू विदाउट एनी फिअर अँड फेवर, कुणाला न घाबरता आम्ही निर्णय घेऊ, कुणाला फेवर करणार नाही, अशी शपथ आम्ही सगळे मंत्रिमंडळाने घेतलेली आहे। आता ही जी आहे ही एक सूचना आहे, नोटीस आहे, याचं रूपांतर नंतर होणार आहे। 16 फेब्रुवारीपर्यंत जे आहे त्याच्यावर हरकती मागवण्यात आलेल्या आहेत। महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या आणि इतर समाजाचे जे वकील असतील, सुशिक्षित असतील, त्यांनी या सगळ्याचा अभ्यास करून या अशा प्रकारच्या हरकती ह्या ताबडतोब पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत। लाखोच्या संख्येने हरकती सरकारकडे पाठवून द्यावं। ओबीसी समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा या हरकती अशा प्रमाणे पाठवाव्यात की जेणेकरून सरकारला सुद्धा लक्षात येईल की याची एक दुसरी सुद्धा बाजू आहे आणि दुसरं सुद्धा काही लोकांचं मत आहे। माझी विनंती आहे त्या सगळ्यांना की नुसतं जे आहे एकमेकावर ढकलून किंवा चर्चा करून होणार नाही, तर प्रत्यक्ष कृती करावी लागेल। तुम्हाला याच्यावर हरकती घ्याव्या लागतील आणि आम्ही त्या हरकती आमच्या समता परिषदेच्या याच्यामध्ये तर त्याबद्दल आम्ही निश्चितपणे विचार करून योग्य प्रकारे पुढची आम्ही कारवाई करू। एक आहे माझं स्वतःचं मत असं आहे की हे सगळे सोयरे जे आहे हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही, असं माझं मत आहे। यामध्ये मराठा समाजाला सुद्धा मला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे। हे ठीक आहे की तुम्ही ओबीसीच्या 17, 18, 19% जे काय आरक्षण शिल्लक राहिलं आहे त्याच्यामध्ये येण्याचा आनंद तुम्हाला मिळतोय, तुम्ही जिंकलात असं तुम्हाला वाटतंय, पण तुम्ही दुसरी एक बाजू लक्षात घ्या। या 17% आता जवळजवळ 80-85% लोक येतील। म्हणजे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब तर वेगळे आहेत, पण हे 54% आणि तुम्ही 20% जरी म्हटला तरी ते 75% हे सगळे जे आहेत एकाच ठिकाणी येतील। ईडब्ल्यूएस खाली तुम्हाला आतापर्यंत जे केवळ 10% आरक्षण तुम्हाला मिळत होतं की ज्याच्यामध्ये 85% आरक्षण, त्या 10% मधलं 85% आरक्षण मराठा समाजाला मिळत होतं, ते आता यापुढे मिळणार नाही। ओपनमध्ये जे उरलेले 40% होतं त्याच्यामध्ये तुम्हाला परत आरक्षण मिळत होतं, ते सुद्धा तुम्हाला आता मिळणार नाही। म्हणजे एकूण 50% तुम्ही खेळत होता। 10% ईडब्ल्यूएस आणि उरलेले 40%, या 50% तुम्हाला संधी होती
ती संधी गमावून तुम्ही आणि तिथे दुसरं कोणच नाही आहेत त्या 50%मध्ये शेड्यूल कास्ट नाही, शेड्यूल ट्राईब नाही, ओबीसी नाही, जवळजवळ 74% समाज हा तिथे नाहीच. त्या 50%मध्ये फक्त मोठा मराठा समाज, 2-3% असलेला ब्राह्मण समाज आणि लहान लहान समाज, एखादा जैन वगैरे असे काय असेल तर, ह्या सगळ्यांवर आता पाणी सोडावं लागेल. आणि 17% असलेलं जे शिल्लक आहे त्या 374 जातींबरोबर जे आहे तुम्हाला झगडावं लागेल. त्यामुळे ठीक आहे, ओबीसीचं आरक्षण त्याला धक्का लागणार नाही असं म्हणत बॅकडोर एंट्रीनं जे आहे तुम्ही प्रयत्न करता येतात, पण त्याच्यामुळे तुम्ही 50%मध्ये जे तुमची संधी होती ती तुम्ही गमावून बसता, हे सुद्धा तुम्हाला विसरता येणार नाही.